नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुज या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तज्ञ डॉक्टरांकडून आजारांवरील विविध उपचार पद्धतींवर माहिती जाणून घेत असतो. आज आपण माहेर आई व बाळासाठी आदर्श देखभाल प्रणाली या विषयावर डॉक्टर चंद्रकांत पंढरी सहारे आणि डॉक्टर सुषमा नाना कुंजीर यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. माईट्स विश्वराज रुग्णालयात माहेर ही अनोखी संकल्पना खास आई आणि बाळाच्या देखभालीसाठी साकारण्यात आली आहे. यामध्ये आई आणि बाळासाठी कोणकोणत्या अत्याधुनिक सुखसुविधा आहेत यावर सविस्तरमध्ये माहिती देण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर चंद्रकांत सहारे आणि डॉक्टर सुषमा कुंजीर आहेत. प्रेक्षक हो, डॉक्टर चंद्रकांत पंढरी सहारे हे बालरोग तज्ञ आहेत आणि या क्षेत्रामध्ये गेली 17 वर्ष ते कार्यरत आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण हे बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटलमधून त्यांनी पूर्ण केले आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून DNV ही पदवी देखील त्यांनी घेतली आहे. इंक्युबेशन, व्हेंटिलेशन, UVC, एक्सचेंज ट्रान्सफ्युजन, सर्फेक्टंट प्रशासन, डाएटरी ॲडवाइस, सल्ला मसलत, नेब्युलायझेशन, वाढ आणि विकास यांसारख्या प्रक्रिया हाताळणारे डॉक्टर तज्ञ आहेत. तसंच डॉक्टर चंद्रकांत यांनी गडचिरोली भागात सुद्धा आपली सेवा दिली आहे. 2016 मध्ये डॉक्टर चंद्रकांत यांनी विश्वराज हॉस्पिटलमध्ये बालरोग विभाग आणि अत्याधुनिक NICU मध्ये काम केलेले आहे आणि डॉक्टर चंद्रकांत हे विश्वराज हॉस्पिटलमध्ये विभाग प्रमुख म्हणून देखील कार्यरत आहेत. यासोबत डॉक्टर सुषमा कुंजीर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात त्यांची ओळख करून देते. डॉक्टर सुषमा यांनी MD इन ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकोलॉजी गोवा मेडिकल कॉलेजमधून त्यांनी केलेलं असून त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. तसंच त्यांनी जर्मनीतून लॅप्रोस्कोपी फेलोशिप केलेली आहे आणि यासोबत इनफर्टिलिटी आणि कॉस्मेटिक गायनेकोलॉजीमध्ये देखील त्यांनी फेलोशिप केली आहे. तसंच त्या MRCOG रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकोलॉजिस्ट लंडनच्या पदवीधारक आहेत आणि डॉक्टर सुषमा यांनी अनेक नावाजलेल्या हॉस्पिटल्समध्ये आपली सेवा दिली आहे आणि 2020 पासून त्या विश्वराज हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. उच्च जोखमीची प्रसूती, प्रगत लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया, कॉस्मेटिक गायनेकोलॉजी आणि वंध्यत्व चिकित्सा यात डॉक्टर सुषमा तज्ञ आहेत. तसंच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये देखील त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. तर डॉक्टर सुषमा आणि डॉक्टर चंद्रकांत, तुमचं मी हितगुज या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. खूप महत्त्वाचा विषय आणि सध्या हाय रिस्क डिलिव्हरीचं प्रमाण खूप वाढलं आहे. बाळाचा जन्म हा 6व्या आणि 7व्या महिन्यातच जास्त आपल्याला बघायला मिळतोय. अशा वेळेसमध्ये अतिदक्षता घेण्यासारखी प्रसूती म्हणजे काय आहे आणि विश्वराज सारख्या हॉस्पिटलमध्येच ही प्रसूती करणे कितपत गरजेचं आहे? डॉक्टर, तुम्ही काय सांगाल? अतिदक्षता घेणारी प्रसूती म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सी ही आपण विश्वराजमध्ये डिलिव्हर करतो. अशा केसेस म्हणजे ॲक्च्युली आई आणि बाळाला दोघांना त्रास होऊ शकतो, कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. सो हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे आईला उच्च रक्तदाब असतो, मधुमेह असतं, त्याच्याच बरोबर रक्त कमी असू शकतं, फिट येण्याचे आजार असतात, लिव्हर, किडनी, हार्ट चे प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा त्यांच्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी वाईट अनुभव आलेला असतो, जसं की लवकर डिलिव्हरी झालेली असते 7व्या किंवा 8व्या महिन्यात, परत गर्भपात झालेले असतात, त्याचबरोबर अनेक शस्त्रक्रिया त्यांच्या गर्भपिशवीवर झालेली असते. सो अशा काही केसेस आम्ही हाय रिस्क प्रेग्नन्सी कन्सिडर करतो. सो विश्वराज इथे अशा केसेस मॅनेज करण्यासाठी तज्ज्ञांचं एक ग्रुप असतो, म्हणजे टीम वर्क असतं ते. सो इट्स कॉल्ड ॲज मल्टी डिसिप्लिनरी टीम ॲक्शन. सो अशा टीममध्ये एक्सपिरियन्स्ड ऑब्स्टेट्रिशियन म्हणजे प्रसूती तज्ज्ञ असतं, ओके, बालरोग तज्ज्ञ असतात, निओनेटॉलॉजिस्ट असतात जे NICUची देखभाल करतात, बालरोग मुलीचे डॉक्टर असतात आणि ICUचे डॉक्टर पण असतात. जर काय आईला किडनीचा आजार असेल तर किडनीचे डॉक्टर आम्ही अवेलेबल करून देतो किंवा लिव्हरचा आजार असेल तर लिव्हरचे डॉक्टर तिथं इन्व्हॉल्व्ह होतात. सो इट इज अ मल्टी ग्रुप अप्रोच. आपल्याकडे आधुनिक ऑपरेशन थिएटर आहे जिथं आपण तातडीने शस्त्रक्रिया करू शकतो. तसेच हाय रिस्क प्रेग्नन्सीसाठी आपल्याला एक वेगळा लेबर रूम दिलेला आहे ज्यात इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग आपण अशा स्त्रियामध्ये करतो. आणि जर NICUची गरज पडली बाळाला, ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास असतो, ज्यांचा विकास व्यवस्थित झालेला नसतो, अशा बाळांना आपण NICUमध्ये ठेवतो जिथं पण बरेच आधुनिक टेक्निक्स अवेलेबल आहेत. आणि आपली ही टीम, डॉक्टरांची टीम तिथं 24 तास अवेलेबल असते. बरेच केसेस आपल्याला ग्रामीण भागातून येतात, अनेक कॉम्प्लिकेटेड केसेस येतात, जसे की रक्तस्राव झालेले, हार्ट फेलियरमध्ये असलेले पेशंट, किडनी फेल झालेले पेशंट, अशा बऱ्याच केसेस आपण आहे ना जीवनदान दिलं आहे. माहेर ही संकल्पना विश्वराज हॉस्पिटलमध्ये
एक आपलं मॅटर्निटी अँड चाइल्ड केअर युनिटला आपण म्हणतो. सो जशी आई माहेरी कम्फर्टेबल असते तसेच आम्ही कम्फर्ट माहेरमध्ये देतो. त्याचबरोबर त्यांना मानसिक आणि इमोशनल सपोर्ट आम्ही इथं देतो. बरोबर. म्हणजे एकंदरीत माहेरी गेल्यावर ज्या आईला वागणूक दिली जाते, आपलेपणाची भावना ही आपल्या इथे जोपासली जाते असं म्हणायला काही हरकत नाही. मी डॉक्टर चंद्रकांत तुमच्याकडे येते. जसं मॅमने उल्लेख केला की जे हाय रिस्क डिलिव्हरीच्या दरम्यान ज्या बाळांचा जन्म होतो, नवजात शिशूंचा, त्यांच्यावर NICU मध्ये उपचार केले जातात. तर ते उपचार कोणत्या पद्धतीचे असतात? NICU मध्ये जनरली बर्थपासून तर 28 पर्यंतचे बेबीज आपण ठेवतो आणि या बेबीजना विशेष ट्रीटमेंट लागते, कारण ते बेबीजची वाढ पूर्ण होत असते आणि ते डिलिव्हर होतात. आता समजा 25 to 30 वीक्समध्ये जर ते डिलिव्हर झाले तर त्यांना जरा जास्त ट्रीटमेंट लागते. 30 पासून 37 पर्यंत हे जे बेबीज असतात त्यांना थोडी कमी ट्रीटमेंट लागते. पण यू कॅन नॉट से 37 पासून 42 पर्यंत हा नॉर्मल पिरियड असतो. बरोबर. जनरली आजकाल मेडिकल सायन्स इतकं हे झालं आहे की आतापर्यंत आपण चांगले बेबीज मॅनेज करू शकतो आणि अशा बेबीजना जनरली प्रीमॅच्युअर म्हणतो आपण, ट्विन्स असतात, सिंड्रोमिक बाळ असतात किंवा सर्जरीसाठी आपण ॲडमिट करतो. त्यांचं टेम्परेचर मॅनेजमेंट ही सगळ्यात इम्पॉर्टंट असते. त्यासाठी आपल्याकडे इन्क्युबेटर्स आहेत, वेगवेगळ्या मशीन्स आहेत आणि त्या मेडिकेशन्स आपण त्यांना इन्फ्युजन पंपने हे करतो. आणि आपल्याकडे त्या प्रत्येक गोष्टीसाठी टीम असते. डायटिशियन वेगळे असतात, निओनेटल वेगळे असतात, स्टाफ सिस्टर्स वेगळे असतात. अशा प्रकारे आपण पेशंट्स मॅनेज करतो. नक्कीच. डॉक्टर सुषमा, मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या हाय रिस्क केसेस तुमच्याकडे येतात त्यांची तुम्ही उपचार पद्धती कशा पद्धतीने करता? जे हाय रिस्क केसेस आमच्याकडे येतात त्यांना ॲक्च्युली फ्रिक्वेंट मॉनिटरिंग लागतं. म्हणजे जसे की आपण डिटेल हिस्ट्री घेतो, त्यांच्यावर तपासण्या करतो, रक्ताच्या चाचण्या करतो, सोनोग्राफी त्यांना ॲडवाईस करतो, बाळाची ग्रोथ कशी आहे, बाळाला अजून काही प्रॉब्लेम नाही आहे ना, हे सगळं आपण बघतो. त्याचबरोबर जे प्रेग्नन्सीमध्ये मेडिसिन सेफ आहे, म्हणजे जर हाय ब्लड प्रेशर असेल तर ब्लड प्रेशरचे मेडिसिन्स, डायबिटीस असेल तर डायबिटीसचे मेडिसिन आम्ही त्यांना देऊन आम्ही हायपरटेन्शन आणि डायबिटीस कंट्रोल करण्यात येतं. सो असे जेव्हा आपण हाय रिस्क केसेस कंट्रोल करतो तेव्हा युजली काय जास्त प्रॉब्लेम येत नाही डिलिव्हरीच्या वेळी. त्याच प्रकारे त्यांना डायटिशियनचा ॲडवाईस देतो, डाएट प्लॅन बनवून देतो, फिजिओथेरपीमध्ये एक्सरसाइज कसे करतात, अँटीनेटल क्लासेस घेण्यात येतात आणि एक प्लॅन डिलिव्हरी अंडर एक्सपर्ट केअर असा त्यांना एक प्लॅन डिलिव्हरीचा लिहून दिलेला असतो. जर तातडीच्या सिझेरियनची गरज पडली तर तातडीने सिझेरियन करण्यात येतं. सो 24 तास इथं एक डॉक्टरांची टीम विश्वराजमध्ये अवेलेबलच असते. सो अशा प्रकारे आपण हाय रिस्क केसेस इथं मॅनेज करतो. अजून मला एक सांगायचं आहे की हाय रिस्क केसेस न होण्यासाठी आपण काय करू शकतो. सो फॉर प्रिव्हेन्शन ऑफ सच केसेस आपण कपलना जेव्हा ते प्रेग्नन्सी प्लॅन करतात तेव्हा माझा असा ॲडवाईस राहील की त्यांनी गायनेकॉलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे. कारण देर इज समथिंग कॉल्ड एज प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग. सो जेव्हा कपल डिसाईड करतो की आता प्रेग्नंट व्हायचं आहे, सो प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंगमध्ये डॉक्टर त्यांची एक डिटेल हिस्ट्री घेते, त्यांना विचारते की त्यांना काय मेडिकल आजार आहे का, त्यांची काय काय औषधं चालू आहेत. सो ह्याच्यावर लागले तर रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. सो ज्या प्रेग्नन्सीमध्ये सेफ असलेले औषधच त्यांना देण्यात येतात. BP त्यांचा डायबिटीस असेल तर डायबिटीस कंट्रोल करण्यात येतं, फिटचे मेडिसिन बदलून सेफ मेडिसिन देण्यात येतं, त्यांना डाएटविषयी माहिती देण्यात येते, एक्सरसाइज कशा योग्य प्रकारचे एक्सरसाइज किंवा योगासन असेल ते सांगण्यात येतं. सो त्यांची हेल्थ ऑप्टिमाइज करतो, ते त्यांना प्रेग्नन्सीसाठी फिट करण्यात येतं. अनेक वॅक्सिनेशन्स पण आम्ही देतो, प्रीनेटल विटामिन्स पण त्याचबरोबर आम्ही देतो. सो दिस प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग प्रत्येकाने केलीच पाहिजे. हो. डॉक्टर, जसं की मॅम पण म्हणाला, तुम्ही पण मगाशी म्हणालात की विश्वराज रुग्णालयात माहेर ही संकल्पना आहे ज्याच्यामध्ये आईसोबत बाळाचीही तितकीच काळजी घेतली जाते. आणि जसं तुम्ही उल्लेख केलात की NICU मध्ये खूप अत्याधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत, तर बाळासाठी त्या कोणकोणत्या पद्धती आलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही उपचार करता? सगळ्यात पहिली थिंग म्हणजे की जेव्हा बेबी पोटामध्ये असतो तेव्हा त्याची ग्रोथ जशी असते तशी ग्रोथ आपल्याला बाहेर पण ठेवायची असते. त्या आईला काहीतरी आधी प्रॉब्लेम असतो म्हणून तो त्या प्रॉब्लेममुळे बाळावरती काय असर झालेला आहे का, परिणाम झालेला आहे का, त्या गोष्टी ओळखून आपण आधी पॅरेंट्सची काउन्सिलिंग हे करतो. आणि जर ती डिलिव्हरी जर प्रीमॅच्युअर झाली
आणि किंवा त्या बाळाला काहीतरी प्रॉब्लेम असेल तर आपण आधी पोटामध्ये तो दुरुस्त करायचा प्रयत्न हे करतो. आणि जर बाळाच्या ग्रोथसाठी काही इंजेक्शन असतील जसं स्टिरॉइड्स वगैरे किंवा MGSOFR आहे ते इंजेक्शन आपण डिलिव्हरीच्या आधी लावायचा प्रयत्न करतो. एकदा डिलिव्हरी झाली की मग जो फर्स्ट मिनिट असतो त्याला गोल्डन मिनिट म्हणतो आपण, त्या टाईममध्ये बेबी क्राय करणं खूप गरजेचं असतं कारण त्याच्या श्वासोच्छवास तेव्हा रेडी व्हायला पाहिजे. श्वासोच्छवास जर सुरू झाला नाही तर बेबीला अपाय होऊ शकतो. मग हे बेबी जेव्हा डिलिव्हर झाले की मग त्या बेबीला आपण NICU मध्ये शिफ्ट करतो. आता या बेबींना जनरली टेम्परेचर मेंटेन करता येत नाही कारण त्यांची सगळंच प्रीमॅच्युअर असतं, इमॅच्युअर असतं. त्याच्यामुळे त्यांना आपण इन्क्युबेटरमध्ये हे करतो. आईच्या पोटामध्ये जे वातावरण असतं ते वातावरण आपण इन्क्युबेटरमध्ये ठेवायचा प्रयत्न हे करतो. आणि त्याला जर श्वासचा काही प्रॉब्लेम गेला, त्याला श्वास घेता आला नाही, इनफॅक्ट काही प्रॉब्लेम झाला आणि श्वास सुरूच झाला नाही, मग अशा वेळेला त्याला इंट्युबेट करून त्याला व्हेंटिलेटरवर टाकण्यात येतं आणि त्याच्या फुफ्फुसाची ग्रोथ करायला आपलं सर्फक्टन नावाचं एक इंजेक्शन असतं ते डायरेक्ट आपण ट्रकियामध्ये हे करतो. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत जसं बर्थ ॲस्फेक्सिया, सपोज एखाद्या बेबीने क्रायच केलं नाही मग त्या बेबीला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने मॅनेज करतो, टेम्परेचर वगैरे कमी करून, म्हणजे त्याच्या बॉडीला जास्त इफेक्ट व्हायला नाही पाहिजे. आणि इन्फेक्शन कंट्रोल हे खूप स्ट्रिंजंटली आम्ही आमच्या NICU मध्ये पाळतो. इट्स लाईक OT ओनली, की त्याच्यामध्ये रूल्स खूप स्ट्रिक्ट असतात की डॉक्टर आणि पेशंटचे आई वडील एवढं सोडून दुसरं कोणालाही एंट्री नाही राहत आतमध्ये. आणि सगळं काही व्यवस्थित, कपडे वगैरे व्यवस्थित ठेवायचे असतं, सॅनिटायझरचं हे करायला लागतं. अशा प्रकारे आपण आपल्या NICU मध्ये पेशंट मॅनेज करतो. आणि पॅरेंटचा सहभाग, फॅमिलीचा सहभाग हा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फायनान्स प्लॅनिंग, कारण ते बेबीला जर 1 महिना किंवा 2 महिने NICU स्टे लागत असेल तर तेवढा खर्च त्या पेशंटला लागतो. मग त्यांच्या आई वडिलांसाठी ते गोष्ट पण आपल्याला अवेलेबल करून द्यायला लागते. बरोबर. नक्कीच डॉक्टर, म्हणजे एका तऱ्हेने माहेरमध्ये बाळाची खूप योग्य पद्धतीने आपण उपचार पद्धती त्यांच्यावर करतो आणि खूप योग्य पद्धतीने त्याची काळजी देखील घेतली जाते. मॅम, तुमच्याकडे यायचं आहे की सध्या गर्भावस्थेमध्ये असताना महिलांना अनेक समस्या उद्भवतात. कधीतरी डायबेटीजची समस्या येते, कोणाला BP हाय लो होतो. तर या समस्यांविषयी काय सांगाल तुम्ही आणि यावर त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण करू शकतो? प्रेग्नन्सी एक आनंदाची गोष्ट असते. महिलामध्ये भरपूर शारीरिक आणि मानसिक बदलाव होतात. जर महिलेने व्यवस्थित जेवण केलं, टाईमवर जेवण केलं, एक्सरसाइज केली आणि आराम पण तसा केला आणि हॅपी राहिले तर अनेक त्रास कमी होऊ शकतात. कॉमन त्रास म्हणजे जसे की वॉमिटिंग होणं, वॉमिटिंगसारखं वाटणं. सो अशा केसेसमध्ये आपण त्यांना ॲडवाईस करतो की अवेळी जेवणं बंद करा, वेळेवर जेवा, म्हणजे स्मॉल फ्रिक्वेंट मील्स त्यांनी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर डॉक्टरांचा ॲडवाईस, डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या त्यांनी घ्यायला पाहिजे. जर ॲसिडिटीचा इश्यू असेल तर तिखट जेवण बंद करणं हे महत्त्वाचं आहे. सो ब्लँड डाएट त्यांनी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर जेवण केल्यानंतर वाकायचं नाही, लगेच झोपायचं नाही, थोडंसं वेळ चालणं महत्त्वाचं आहे. ॲसिडिटीच्या गोळ्या किंवा सिरप आम्ही त्यांना रिकमेंड करतोच. त्यानंतर कॉन्स्टिपेशन झालं की हाय फायबर डाएट, फ्रूट्स, व्हेजिटेबल, ड्राय फ्रूट्स असे घ्यायचे, पाणी भरपूर प्यायचं आहे आणि व्यायाम हा महत्त्वाची गोष्ट आहे. कॉमन प्रॉब्लेम जे असतात की BP, प्रेग्नन्सीमध्ये BP वाढतो जेव्हा आपण त्याला प्री एक्लेम्शिया किंवा जेस्टेशनल हायपरटेन्शन असं म्हणतो. त्यासाठी फ्रिक्वेंट मॉनिटरिंग लागतं आणि लागले तर BPच्या सेफवाल्या गोळ्या आपण त्यांना देतो. तसेच मधुमेह म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस होऊ शकतं. त्यासाठी आपण त्यांना डायटरी ॲडवाईस पहिला देतो, एक्सरसाइज रिकमेंड करतो. आणि 70% लोक हे फक्त मेडिकल मॅनेजमेंट मतलब डाएट आणि एक्सरसाइजने नीट होतात. सो बाकीचे उरलेले 30% इंजेक्शन्स, इन्सुलिन किंवा गोळ्या अशा लागतात. बरोबर. म्हणजे एकंदरीत काय तर गर्भावस्थेमध्ये असलेल्या महिलेला सगळ्यात पहिले आपली जीवनशैलीमध्ये बदल करण्यात गरजेचं आहे. म्हणजे व्यायाम करायचा असेल किंवा आहार पद्धतीमध्ये बदल करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. डॉक्टर चंद्रकांत, मला तुम्हाला विचारायचं आहे की जन्मतः मधुमेह असणारी जे बाळं असतात त्यांच्यावर उपचार कसं करतात? जन्मतः डायबेटीस असलेल्या मुलांवरती उपचार करणं थोडं डिफिकल्ट असतं कारण त्यांच्यावरती दुसरी कुठलीच मेडिसिन काम करत नाही, फक्त इन्सुलिन काम करतं. आता इन्सुलिनचं आणि ते पण इंजेक्शन एकदा स्टार्ट केले की ते आयुष्यभर घ्यायला लागतात. आणि सगळ्यात मोठी ही गोष्ट म्हणजे इन्सुलिन दिलं की रक्तातली साखर कमी होणार. पण प्रॉब्लेम असा असतो की मग इन्सुलिन सोबत त्याला खायला पण पाहिजे. आता जर तुम्ही इन्सुलिन दिलं आणि जर पेशंटने खाल्लंच नाही मग त्याची शुगर कमी होणार, मग आपल्याला इन्सुलिन देता येणार नाही. मग अशा वेळेस काय करतो आम्ही की पेशंटचे इन्सुलिनचे प्रकार जे आहेत ते ॲडल्ट लोकांपेक्षा वेगळे हे करतो. म्हणजे आम्ही इन्सुलिन हे करतो आणि पेशंटचं डाएट त्याला जसं पाहिजे त्या पद्धतीने तो करू शकतो. आणि पेशंटला दर महिन्याला तपासणी करायला पाहिजे आणि शुगरची ब्लड टेस्ट करायला पाहिजे आणि त्याचे बाकीचे काही कॉम्प्लिकेशन आहेत ते आपण ट्रीट करायला पाहिजे आणि डाएट मॅनेजमेंट आपल्याला करायला लागतं.
डॉक्टर सुषमा, मला तुम्हाला विचारायचं आहे की प्रसूतीनंतर देखील रक्तस्राव होत असेल तर कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, अगदी थोडक्यात सांगा. हां, प्रसूतीनंतर रक्तस्राव जो होतो तो युजली नॉर्मल असतो, पण जर वजायनल डिलिव्हरीनंतर 500 ml पेक्षा जास्त रक्तस्राव झाला किंवा सिझेरियन नंतर 1 लिटरपेक्षा जास्त रक्तस्राव झाला तर त्याला आपण पोस्टपार्टम हेमरेज असं म्हणतो. ह्याला मॅनेज करण्यासाठी आपण महिलेला तातडीने ॲडमिट करतो, कारण ही गोष्ट तातडीने करावी लागते. त्यात इंजेक्शन्स देतो युट्रस कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी. जर काही सर्वायकल टेअर किंवा युट्रसमध्ये टेअर असेल तर तो शिवण्यात येतो. आणि जर अशा इनिशियल मेडिकल मॅनेजमेंटने हे सपोज रक्तस्राव थांबलं नाही तर आम्ही अशा केसेस OTमध्ये तातडीने शिफ्ट करतो आणि तिथं आपण ब्लड प्रोडक्ट्स देतो. त्याशिवाय जर तरी ब्लिडिंग थांबलं नाही तर ओपन सर्जरी करून ज्या युट्रसच्या रक्तवाहिनी आहेत त्यांना आपण ब्लॉक करतो. आणि जरी याच्यात रक्तस्राव थांबला नाही तर आपल्याला युट्रस म्हणजे गर्भपिशवी काढण्याशिवाय अजून दुसरा पर्याय नसतो. पण मॅक्झिमम केसेस 80% केसेस इनिशियल मेडिकल मॅनेजमेंटला रिस्पॉन्ड करतातच. नक्कीच. डॉक्टर चंद्रकांत, श्वास नलिकेमध्ये एखाद्या बाळाच्या जन्मतःच छिद्र असेल तर मग त्यावर कोणती उपचार पद्धत केली जाते? ट्रकिओइसोफेजियल फिस्टुला खूपच क्रिटिकल प्रॉब्लेम मानला येतो, कारण त्या बेबीला श्वासच हे करता येत नाही. त्याचं इसोफॅगस जनरली ब्लाइंडली एंड असतो आणि ट्रकिया जो असतो, श्वासचा ट्यूब जी असते ती अन्न नलिकेला जोडलेली असते. त्याच्यामुळे तुम्ही जे काही ऑक्सिजन पोटामध्ये घेणार आहे ती पोटामध्ये हे जाणार आणि पोट फुगणार आणि फुफ्फुसाला ऑक्सिजनच मिळणार नाही. मग अशा वेळेस त्याला तातडीनं शस्त्रक्रिया करायला पाहिजे NICUमध्ये घेऊन. आणि त्याचं प्रोग्नोसिससुद्धा खूप चांगलं अजूनपर्यंत तरी आहे, म्हणजे खूप कमी चांगलं आहे. आणि ऑक्सिजन थेरपी आपल्याला त्याला देण्याची गरज पडते. आणि तपासण्या पण वेगवेगळ्या पद्धतीने करायला हे लागतात, कारण त्याच्यामध्ये बरेचसे सिंड्रोम्स पण असू शकतात. मग 2D इको वगैरे झाला आणि मग जर बेबीचं वेट वगैरे चांगलं असेल, मोर दॅन 2 किलोग्राम असेल तर त्यांचा सक्सेस रेट चांगला असतो. अशा पद्धतीने आपण नक्कीच. डॉक्टर सुषमा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे IVF प्रोसेस. तर IVF प्रक्रियेद्वारे महिलांना कोणती माहिती सगळ्यात जास्त असणं गरजेचं आहे? फर्स्ट पहिल्यांदा म्हणजे IVF प्रक्रिया म्हणजे ही कोणाला लागते? IVF प्रक्रिया ही ज्या महिलांना लागते ज्यांच्यामध्ये स्त्रीबीज कमी असतात किंवा पुरुषामध्ये शुक्राणू कमी असतात किंवा त्यांचे ट्यूब ब्लॉक असतात. सिव्हिअर केसेस ऑफ एंडोमेट्रियोसिस यांना लागते. किंवा जरी स्त्रीबीज जास्त असेल, ज्याला आपण PCOD म्हणतात, त्यांची एक क्वालिटी चांगली नसते, अशा केसेसमध्ये पण IVF लागते. IVFची जी आपल्या शरीरात नॅचरल प्रेग्नन्सी होत असते तीच आपण बाहेर घडवून आणतो आपल्या IVF लॅबमध्ये. सो अशा केसेसमध्ये 60 to 70% सक्सेस विश्वराज हॉस्पिटलच्या IVF उर्मी फर्टिलिटी सेंटरमध्ये आम्ही देतो. बरेच केसेसमध्ये बरेच केसेस सक्सेसफुल राहतात. त्यातले थोडे केसेसमध्ये थोडे साईड इफेक्ट्स होतात, जसे की प्रेग्नन्सीमध्ये गर्भपात होणे, त्याच्यानंतर मल्टिपल प्रेग्नन्सी म्हणजे ट्विन्स किंवा ट्रिपलेट प्रेग्नन्सी होणे, ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहणे, ज्याला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी असं म्हणतो. IVF या प्रक्रियेला वेळ लागतो, 2, 3 किंवा 4 महिने पण लागू शकतात. सो पेशंटने पेशन्स ठेवायला पाहिजे. त्याशिवाय थोडा खर्च पण असतो, पण त्याची सक्सेस रेट चांगली आहे. तुम्ही आता IVF बद्दल माहिती दिलीत, पण मला डॉक्टर चंद्रकांत तुम्हाला विचारायचं की IVF द्वारे जन्मलेल्या बाळांची आपण काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे? IVFचे बेबी जे असतात ते जनरली प्रेशियसच असतात. ऑब्व्हियसली सगळे बेबीज प्रेशियस असतात, पण जे IVF द्वारे प्रेझेंट झालेले असतात त्यांचं कसं असतं की ते थोडेसे कॉम्प्लिकेटेड असतात. त्यांच्यामध्ये कधी ट्विन्स असतात किंवा ट्रिपलेट्स असतात. अशा बेबीजला जनरली NICUची केअर लागते बऱ्याचदा, आणि किंवा त्यांच्यामध्ये काही सिंड्रोम पण असू शकतात. ते सगळ्यांची ट्रीटमेंट झाल्यावर, एकदा NICUचं मॅनेजमेंट झाल्यावर त्यांची काळजी बाकीच्या बेबीसारखी आपण घेऊ शकतो. पण त्यांना डेव्हलपमेंट आणि ग्रोथ डेव्हलपमेंट आपलं असेस करायला पाहिजे. त्यांची रेग्युलरली चेकअप करायला पाहिजे. डाएट आणि ब्रेस्ट फिडिंग व्यवस्थित हे करायला पाहिजे आणि त्यांना झोप आणि विश्रांती व्यवस्थित द्यायला पाहिजे. बरोबर. डॉक्टर सुषमा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की बाळांच्या लसीकरणाबाबत कोणकोणत्या लसी द्यायला पाहिजेत आणि कोणत्या वयात दिल्या पाहिजेत याबद्दल सांगा. डॉक्टर चंद्रकांत, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. बाळाचं वॅक्सिनेशन जे आहे ते खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपण जर बघितलं 10 वर्ष अगोदर किंवा 15 वर्ष अगोदर खूप आजार होते. आता ते आजार खूप कमी झालेत, कारण आपण वॅक्सिनेशन आणले. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे वॅक्सिनेशन असतात. गव्हर्नमेंटचं एक असतं आणि प्रायव्हेटमध्ये जी बॉडी असते IAP, इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स, ते वेगळं फॉलो हे करते. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये जे असतात ते 6 वीक्स, 10 वीक्स आणि 14 म्हणजे आठवड्याला DPTचं ट्रिपलचं हे असतं आणि पोलिओचं असतं, PCVचं असतं आणि असे 2-3 वॅक्सिन असतात. 6 महिन्याला फ्लूचं वॅक्सिन असतं, 9 महिन्याला MMRचं असतं, टायफॉईडचं असतं
आणि 12 महिन्याला हेपॅटायटिस ए वॅक्सिन असतं आणि जॅपनीज एन्सेफलायटिसचं वॅक्सिन असतं. 14 ते 15 महिन्याला व्हेरिसेल आणि MMRचा सेकंड डोस असतो. 16 ते 18 महिन्याला DPTचं परत एक बूस्टर येतो, पोलिओचा बूस्टर येतो, PCVचा बूस्टर येतो. मिनॅक्टा नावाचं एक इंजेक्शन असतं, ते जनरली 9 to 2 इयर्समध्ये देऊ शकतो आपण. आणि नंतर नेक्स्ट बूस्टर DPTचा आणि IPVचा तो जनरली 4 इयर्सला असतो आणि नंतर 10 इयर्सला असतो. अशा पद्धतीने आपल्याला वॅक्सिनेशन करायला पाहिजे. नक्कीच डॉक्टर, आज आपण माहेर आई आणि बाळासाठी आदर्श देखभाल प्रणाली या विषयावर अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आज विश्वराज रुग्णालयात माहेर ही संकल्पना कशी उदयास आली, यावर तुम्ही कोणकोणत्या उपचार पद्धती देताय, NICU मध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट होते, संपूर्ण विषयावर अगदी योग्य मार्गदर्शन दिलात. प्रेग्नन्सीमध्ये आईने कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा प्रेग्नेंट होण्याच्या आधी कोणती काळजी घेतली पाहिजे, जीवनशैलीतील कोणते बदल केले पाहिजेत, संपूर्ण विषयावर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. प्रेक्षकांनो, हितगुज या कार्यक्रमात वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास.